20 वर्षापूर्वी एनेक्शर 2 तयार झाला. सर्वे न करता एनेक्शर 2 तयार झाला. 60% पेक्षा एनेक्शर 2 हा बोगस आहे. की काही अधिकारी असं समजतात की त्यांनाच सगळं माहिती आहे आणि आम्हाला इकडे काही माहितीच नाही. सन्माननीय सदस्य साटम. धन्यवाद अध्यक्ष महाराज. सदर विषयामध्ये माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. आपण भविष्यामध्ये बैठक बोलवाल असं आपण उत्तर दिलं, त्याच्यातनं मार्ग काढाल आशिष शेलारजींनी जे प्रश्न विचारले असं उत्तर दिलं. मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो अध्यक्ष महाराज. बरोबर 1 वर्षापूर्वी याच सदनामध्ये माझ्या मतदारसंघातील बसेरा एसआरए प्रपोज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संदर्भामध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता आणि 20 वर्ष जसं आशिष शेलार साहेबांनी सांगितलं तसं 20 वर्षापूर्वी एनेक्शर 2 तयार झाला. सर्वे न करता एनेक्शर 2 तयार झाला आणि त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टरच्या सर्वेमध्ये हे निष्पन्न झालं की 60% पेक्षा एनेक्शर 2 हा बोगस आहे. त्याकरता मी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेला गृहनिर्माण मंत्र्यांनी उत्तर दिलं की विशेष बाब म्हणून हे एनेक्शर 2 हे रद्द करण्यात येईल, कारण त्या एक्झिस्टिंग एनेक्शर 2 च्या आधारावरती ती स्कीम राबवली जाऊ शकत नाही. कारण तुम्ही कशाची म्हणजे इकडचा झोपडी क्रमांक 1 आणि इकडचा झोपडी क्रमांक 1 हा कम्प्लिटली डिफरंट आहे. त्यामुळे तुम्ही कम्पेअर कशाशी करणार. आणि ते आश्वासन दिल्याच्या नंतर फाईल मूव्ह झाली. एसआरएसीओ ने फाईल पाठवली आणि वॉइड ॲब इनिशियो म्हणजे नल अँड वॉइड फ्रॉम द मोमेंट इट वॉज क्रिएटेड. म्हणजे ज्या वेळेला तो एनेक्शर 2 तयार करण्यात आला तेव्हापासूनच सगळी प्रक्रिया ही फ्रॉड्युलंट होती, नल अँड वॉइड होती आणि म्हणून तो रद्द करण्यात यावा. आणि नवीन जो डेप्युटी कलेक्टरनी सर्वे केला त्याच्या आधारावरती नवीन एनेक्शर 2 तयार करण्यात यावं अशा प्रकारचा प्रस्ताव एसआरएसीओनी पाठवला. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यावेळेच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु मी हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो अध्यक्ष महाराज की आशिष शेलार साहेबांनी नमूद करताना त्यांच्या पहिल्या वाक्यामध्ये जे म्हटलं होतं की काही अधिकारी असं समजतात की त्यांनाच सगळं माहिती आहे आणि आम्हाला इकडे काही माहितीच नाही. तो प्रस्ताव 11 जुलै 2023 ला अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण यांच्या डेस्कवरती आला आणि आज 2 जुलै 2024 गेले 12 महिने तो प्रस्ताव त्याच डेस्कवरती तसाच धुळखात पडलेला आहे. अध्यक्ष महाराज, तो का आपल्याकडे पुढे पाठवण्यात येत नाही आणि त्याचं कारण हेच सांगितलं जातं की हा प्रावधान नाही. प्रावधान नाही म्हणून आम्ही इथे प्रश्न उपस्थित करतोय ना. मग ते प्रावधान नसेल तर ते प्रावधान आणा. आणि त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना हा आहे की ज्या स्कीम्स आणि जे एनेक्शर 2 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी तयार झाले होते, जे आज सद्यस्थिती जमिनीवरची स्थिती आणि एनेक्शर 2 च्या स्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्याच्या बेसिसवरती ती स्कीम राबवली जाऊ शकत नाही. त्यामुळे 10 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या एसआरए स्कीम्स ज्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टरचा सर्वे होऊन 50% पेक्षा जास्त एनेक्शर 2 हे फ्रॉड्युलंट आहे हे निष्पन्न झालं तर ते एनेक्शर 2 रद्द करून नवीन डेप्युटी कलेक्टरच्या सर्वेनुसार नव्याने एनेक्शर 2 तयार करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज.